त्यांच्या पुस्तकाच्यासाठी आपण सगळेजण अगत्यानं या ठिकाणी उपस्थित आहोत. त्याच्याबद्दल देशमुख सन्माननीय व्यासपीठ शिवाजी वंशाबद्दल आस्था असलेले आपण सगळे बंधू भगिनी मिळतो. एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र आलो. हे पुस्तक प्रशासनामध्ये ज्यांनी उत्तम काम केलं अशा प्रशासकाचं आहे. आणि निवड त्याच्यामध्ये प्रशासन आणि प्रशासक एवढा सीमित विषय नाही. एकंदर महाराष्ट्रात एखादा विषय त्यांच्याकडे असेल तर त्या संदर्भात जिथं ते सेवा करतात तिथे लोकांची स्थिती काय आहे ही समजून उमजून निर्णय घ्यायचे असतात याचा आदर्श शिवरायांनी कायम केला. तुम्ही या पुस्तकामध्ये त्यांचा सुरुवातीचा काळ कोल्हापूरला सुद्धा होता आणि कोल्हापूरला काम करत असताना कोल्हापूरच्या आजूबाजूचे प्रश्न तिथल्या लोकांच्या समस्या या सगळ्याच्या समन्वयाचं चित्रण या पुस्तकामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. शिवाजीराव हे पहिल्यांदा माझ्याशी संबंधित आले ते फलटणला फ्रान्स ऑफिसर होते आणि फलटणवरनं बारामतीला आले. हे पुस्तक बघितल्याच्या नंतर फलटण बारामती याचा किस्सा त्यांनी जो काही लिहिला आहे तो त्यांचा स्वभाव आहे. आणि त्याचं कारण असं की त्यांना सांगण्यात आलं तुम्हाला बारामतीला जायचं आहे. ते लिहितात त्याच्यामध्ये ज्या त्यांच्या सहकार्याने त्यांना सुचवलं की तुम्ही अवश्य राहा त्यावेळेला त्यांची काही तयारी नसते. आणि त्यांना विचारलं की तुमची तयारी का नाही? नाही म्हणजे तिथं मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्री ज्या गावचा ज्या भागाचा असेल तिथं प्रत्येक कार्यकर्ता मीच मुख्यमंत्री आहे असं सांगून ठिकठिकाणी वेगवेगळी एक प्रकारचं मार्गदर्शन किंवा इन्स्ट्रक्शन देत असतो. त्यामुळे तिथं जायला नको. काय गजबरोबर माहीत नाही पण ते तिथं आले आणि त्यांचा कार्यखंड आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय उत्तम. तेव्हा त्यांनी ज्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर पडल्या त्या प्रत्येक जबाबदारीचं शोध करण्याचा प्रयत्न हा त्यांच्याकडून झाला. ते माझ्याशी संबंधित म्हणून जवळपास कदाचित 30-40 वर्ष 48 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. ते फ्रान्स अधिकारी होते तेव्हा गणितचा संबंध ते कृषी खात्याचे सचिव झाले. 20 देशाचा कृषी मंत्री झाला.
त्यामुळे निवृत्ती झाल्याच्या नंतर वसंतदादा इन्स्टिट्यूट होते, राणे होते आणि राणेंची निवृत्ती झाल्याच्या नंतर वेकन्सी होती आणि त्यावेळेला ESIला एक शिस्त लावण्याची आवश्यकता आहे हे लक्षात आल्याच्या नंतर मी शिवाजीरावांना विचारलं की तुम्ही येता का? त्यांनी विचार केला आणि त्यांनी स्वीकारलं. आज वसंतदादा इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्र किंवा देशाभोवती सीमित राहिली नाही. साखर धंद्याच्या जगातल्या ज्या संस्था आहेत त्या जगातल्या संस्थेची अत्यंत घनिष्ठ संबंध आणि मार्गदर्शन करणारी संस्था म्हणून आज ESIचं नाव घेतलं जातं. आणि त्याच्यामध्ये जवळपास 20 वर्षाचा कालखंड शिवाजीरावांचा जो होता तो अत्यंत महत्त्वाचं काम हे योगदान त्यामधून झालं. साखर धंदा हा महाराष्ट्राचा जुना धंदा स्वातंत्र्याच्या आधीच्या काळातून तो सुरुवातीला काही ठराविक लोकांचा होता, उद्योजकांचा, उद्योगपतींचा होता. पण स्वातंत्र्याचं नेतृत्व आल्याच्या नंतर चित्र बदललं आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये हा धंदा राहावा हे सूत्र त्यांनी स्वीकारलं आणि पहिला सरकारी कारखाना प्रवेशा निघाला आणि त्यानंतर या धंद्याला चव्हाणसाहेबांनी फार मदत केली आणि सवण हा धंदा हा शेतकऱ्याच्या हातात. पण धंदा हा धंदा म्हणून केला पाहिजे, तिथं शिस्त असली पाहिजे आणि हे सवण या धंद्याच्या नेतृत्वासह स्वच्छ भावनानं सांगून रेल्वेचं काम शिवदेवांनी केलं हे जर मी सांगितलं तर त्यामध्ये येथेची सुद्धा अतिशयोक्ती नाही. आणि त्याचं कारण की या धंद्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. जी वसंतदादा इन्स्टिट्यूट 10 ते 12 एकरामध्ये होती, मांजरीला होती. आज तुम्ही नागपूरला गेलात तर जवळपास 150 एकर आज ऊसाची शेती करण्याच्या संबंधीची सुविधा आज त्या ठिकाणी केलेली आहे. आज तुम्ही जालन्याला गेलात तर मराठवाड्यामध्ये हा व्यवसाय वाढवण्याच्यासाठी ESIचं दुसरं केंद्र आज मराठवाड्यामध्ये केलं. मराठवाडा, विदर्भ, खाली कोकणामध्ये या सगळ्या ठिकाणी हा जो विस्तार झाला त्या विस्तार करण्याच्यामध्ये शिवाजीरावांचं योगदान हे फार मोठं होतं. आम्ही लोक विचारायचो की हे करायचं ठरल्याच्या नंतर फारसा वेळ मला लागायचा नाही. शिवाजीरावांना बघून सांगायचं की शिवाजीराव आपल्याला हे काम करायचं आहे, या भागात करायचं आहे. एवढंच त्यांना सांगितल्याच्या नंतर जमीन खरेदीपासून किंवा शासकीय जमीन मिळवण्यापासून सगळ्या गोष्टी शिवाजीराव आणि त्यांचे सहकार्याकडून आमच्या पुढं प्रोत्साहन आणायचा आणि त्याचा परिणाम आज या संस्थेची व्यापकता ही संबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेली आहे.
महाराष्ट्राचा हा धंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायला फार मोठं काम शिवदेवांनी केलं. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, जगातल्या सगळ्या साखर धंद्याच्या लोकांच्या कॉन्फरन्सेस येसायला व्हायला लागले. इथं 40 देशाचे प्रतिनिधी 3 4 दिवसाच्यासाठी येऊन राहायला लागले, शिकायला लागले, शिकवायला लागले. आणि हा जागतिक पातळीचा संपर्क करण्यामध्ये वाढवण्यामध्ये शिवदेवांचं योगदान हे फार मोठं आहे. एखादा विषय सहज नवीन असेल तर तो समजून घ्यावा हा प्रयत्न त्यांचा नेहमीच असतो. आणि त्याचा कमी झाला त्याला कधी वाचला नाही. माझा स्वतःचा स्वभाव हा असाच आहे. मी सरकारमध्ये लक्षात नाही पण 50-52 वर्ष वेगवेगळ्या प्रकारे काम केलं. सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला असतं असं नाही, पण एखाद्या अधिकाऱ्यांसुद्धा त्याचं ज्ञान उत्सव असेल तर त्याच्याशी सुसंवाद करणं, जाणून घेणं याच्यामध्ये कमीपणा नसतो. हे माझंच तत्त्व आहे. आणि त्याचे एकच उदाहरण सांगतो. मी संरक्षण मंत्री झालो. स्पष्ट सांगतो की संरक्षण मंत्र्याची शपथ घेतली. मला लेसन मोठा का कर्नल मोठा हे माहीत नसतं. रँक कॉन्सेप्ट डिपार्टमेंट ते माहीत नसतं. पण मी काय केलं, शपथ घेतली. दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला गेलो आणि जनरल थोरात ते तिथं निवृत्त झाले होते. 3 दिवस त्यांच्या घरी सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत बसलं विद्यार्थ्यासाठी. आणि सामान्य देशाचं सीमेवरचे प्रश्न, थेट प्रशासन, लष्कराच्या संबंधीची स्थिती आधी एअरफोर्स यांचं कोऑर्डिनेशन कसं करायचं या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकल्या. आणि त्याचा उपयोग मला हा शेवटपर्यंत झाला. सांगायचं तात्पर्य प्रशासनामध्ये जी माहिती आहे त्याच्याबद्दलची चिंता नाही, पण माहितीची कमतरता असेल तर जो जाणकार आहे त्याच्याबरोबर बसायला काही अडचण नसते. पण तो स्पष्ट वक्ता असला पाहिजे. महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची विराकशी ही देशामध्ये चालली आहे. एक काळ असा होता तामिळनाडू, त्यावेळेचं मुंबई राज्य आणि राष्ट्रीय असेल बिहार, ही राज्य उत्तर प्रशासकाच्यासाठी त्यांचा लौकिक होता. तुम्हाला बिहारचे आश्चर्य असेल, पण तुम्ही जर बारकाईने बघितलं की जुन्या काळामध्ये जगाचे, देशाचे कोणते IAS अधिकारी जास्तीत जास्त केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ पदावर गेले याची यादी पाहिली तर तुम्हाला बिहार हे पहिलं राज्य दिसेल. आणि त्याचं कारण उत्तर प्रशासक हे 3-4 राज्यामध्ये होते. हा त्या राज्यांचा लौकिक वाढला. तो लौकिक वाढवण्यामध्ये शिवरायांच्यासारखे लोक हे या 4 राज्यामध्ये होते. याचा अनुभव मला स्वतःला सुद्धा होता. मी अनेकांच्यावर काम केलं, अनेकांच्याकडून शिकलो आणि लोकांच्यासाठी जे काही करता येईल त्यासाठी प्रशासनाची यंत्रणा कशी
असावी याबद्दलची माहिती घेतली. सुदैवानं मी आत्ता सांगितल्याप्रमाणे अनेक चांगले लोक या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकीच हे ग्रस्त त्या ठिकाणी होते. मी अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी वेळ घेऊ इच्छित नाही. त्याचा सुरुवातीचा काळ मी फार जवळून बघितला. ते बारामतीचंच काम करत होते. त्यावेळी बारामतीचा विधानसभेत नुकताच निवडून गेलो होतो आणि त्यामुळे त्या माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये मला उत्तम प्रकारचं सहकार्य त्यांनी केलं आणि ते आजपर्यंत सातत्यानं चालू ठेवलेलं आहे आणि तिची उपयुक्तता मी कधी विसरू शकत नाही. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण सगळ्यांनी त्यांच्याबद्दलची आस्था व्यक्त करण्याच्यासाठी हा सोहळा या ठिकाणी यशस्वी करायला साथ दिली त्याबद्दल आयोजक आणि तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द सोबत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.